बोधकथेचं नाव आहे व्यापाऱ्याची शिकवणी. व्यवसायात भांडवल राखून ठेवावेच लागते हे सांगणार मराठी बोधकथा. एक छोटा व्यापारी होता. लाडू तयार करून विकण्याचे काम करायचा. त्याचे भांडवल होतो 80 रुपये. त्या पैशाने तो सामान खरेदी करायचा, लाडू तयार करून विकायचा. या कामात त्याला 160 रुपये मिळायचे. त्यातले 80 रुपये घर खर्चासाठी द्यायचा व 80 रुपये दुसऱ्या दिवशीचे भांडवल म्हणून बाजूला काढायचा. त्या 80 रुपयात रोजचा खर्च भागवताना फार ओढाताण व्हायची. पण व्यापाऱ्याचा नाईलाज होता. एक दिवस घरच्या सर्वांनी हट्ट धरला की त्याने 10 रुपये जास्त द्यावेत. मुलाला शाळेचे पुस्तक घ्यायचे होते. मुलीची चप्पल तुटली होती. पत्नीला घरात काही जास्तीची चीजवस्तू आणायची होती. सर्वांची अडचण खरीच होती. पण व्यापारी 10 रुपये जास्तीचे द्यायला तयार होईना. तो म्हणाला, हवे तर आपण एक वेळचा उपास करून 10 रुपये वाचवू व त्यातून या सगळ्या गरजा भागवू. पण मी भांडवलातले 10 रुपये काढून दिले तर उद्या आपल्या सर्वांवर भीक मागण्याची वेळ येईल. पण घरच्या सर्वांनी आपला हट्ट लावून धरला व व्यापाऱ्याला 10 रुपये जास्त द्यायलाच लावले. परिणामी त्याचे भांडवल राहिले 70 रुपये. त्याचे दुसऱ्या दिवशी 140 रुपये झाले. 80 रुपये घरात खर्च होतच होते. भांडवल राहिले 60 रुपये. लाडू विकून 120 रुपये. 80 रुपये घरात खर्च झाले. भांडवल राहिले 40 रुपये. त्याचे दुसऱ्या दिवशी 80 रुपये आले. ते घरात खर्च होऊन गेले. व्यापाराला भांडवलच राहिले नाही. परिणामी भीक मागण्याची त्या कुटुंबावर वेळ आली. तात्पर्य: जीवनात भांडवल आहे कुटुंब चालवणारे व्यक्ती. योग्य निर्णयाने ते भांडवल वाढते. आणखी भांडवल तयार होतात. व्यवसाय चालू ठेवण्यासाठी व त्यांची संख्या वाढवण्यासाठी काही भांडवल राखून ठेवावे लागतेच. ते मूळ भांडवल कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी लागते.